आणि यानंतरची बातमी आहे मुंबई महानगर परिसरामध्ये अत्यंत मैलाचा दगड ठरणाऱ्या एका महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची। छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ म्हणजे मुंबईतलं विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली। मेट्रो 8 अर्थात गोल्ड लाईन असे या मार्गाचं नाव असणार आहे। महत्त्वाची बाब ही आहे की हा मार्ग सरकार आणि खासगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून उभारण्यात येणार आहे। केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी 20% खर्च या प्रकल्पाचा उचलेल, खासगी भागीदार 60% खर्च उचलेल। तिकिटामधून मिळणारा महसूल हा सुद्धा याच प्रमाणामध्ये वाटून घेतला जाईल। हा प्रकल्प उभारण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी लागणार होता, पण तो 3 वर्षांमध्ये पूर्ण करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। या मेट्रोची आणखी एक विशेष बाब आहे ती म्हणजे भुयारी मेट्रो 3 दहिसर ते T2 विमानतळ, त्यानंतर कुर्ला स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या सर्वांना ही मेट्रो जोडली जाणार आहे। त्यामुळे नवी मुंबईकरांचा प्रवासही या निमित्ताने वेगवान होईल। मंत्रिमंडळ पायाभूत समितीने आज छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान 35 किलोमीटरच्या मेट्रोला मान्यता दिलेली आहे। या 35 किलोमीटरमध्ये 9 किलोमीटर मेट्रो अंडरग्राउंड असेल, उर्वरित एलिव्हेटेड मेट्रो असेल। विशेषतः जे महत्त्वाचे स्टेशन्स आहेत कुर्ल्यासारखे त्या स्टेशन्सला जोडण्याचं काम या मेट्रोच्या माध्यमातून होईल। आणि या गोल्ड लाईन प्रकल्पाची म्हणजे या नव्या मेट्रो मार्गाची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊयात। कसा असेल हा प्रकल्प? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे सांताक्रूजचं आत्ताचं विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा हा मार्ग असेल। या मार्गाची एकूण लांबी असणार आहे 35 किलोमीटर। यापैकी 24.6 किलोमीटर मार्ग हा जमिनीवरून असेल, तर 9.25 किलोमीटरचा मार्ग हा जमिनीच्या खालून भुयारी असेल, अंडरग्राउंड असेल। एकूण मेट्रो स्थानक या 35 किलोमीटरवर असतील 20 आणि या प्रकल्पाचा एकूण खर्च हा साधारण 22,800 कोटी असेल। LTT, कुर्ला, मेट्रो 2, मेट्रो 3, मेट्रो 4, मेट्रो 7 या सगळ्या मार्गांना ही नवी मेट्रो जोडेल। त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये प्रवासाचं चांगलं जाळं विणलं जाईल। यासाठी भूसंपादन करावं लागणार आहे, पण ते कमी करावं लागावं यासाठी मुंबईच्या हद्दीतली मेट्रो ही भुयारी असणार आहे। आता प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची जी डेडलाईन आहे ती 3 ते 3.5 वर्ष मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। हा प्रकल्प 5 वर्ष लागतील पूर्ण व्हायला असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, पण मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे की तो 3.5 वर्षांमध्ये पूर्ण व्हावा। ज्यांना एका विमानतळावर लँड झाल्यानंतर दुसऱ्या विमानतळावरून कनेक्टिंग फ्लाईट घ्यायचे त्यांच्यासाठी ही अत्यंत उपयोगी ठरणार आहे आणि गरजेची असणार आहे अशी मेट्रो लाईन। आणि त्याचप्रमाणे मग नवी मुंबईकर असतील जे पूर्व आणि पश्चिम मुंबईमध्ये येतात त्यांच्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय असेल, कारण आता थेट डायरेक्ट कनेक्टिव्हिटी सध्या नाहीये। आता एअरपोर्ट मेट्रो मार्गावरची स्थानक कोणकोणती असणार आहेत, जी 20 स्थानक तयार होणार आहेत 35 किलोमीटर मध्ये, त्यावर एक नजर टाकूयात। T2, LBS मार्ग, SG बर्वे मार्ग आणि कुर्ला सेंटर अशी पहिली 4 मार्ग असतील, कारण T2 वरून सुरू होईल ही मेट्रो। त्यानंतर LTT, घाटकोपर पूर्व, गोवंडी, मानखुर्द, RSBT मानखुर्द ही पुढची स्टेशन्स असतील। त्यानंतर नवी मुंबईमध्ये ही मेट्रो प्रवेश करेल। मग वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ सेक्टर 1, नेरूळ, सीऊड्स आणि बेलापूर हीच असतील। म्हणजे हार्बर रेल्वेची जी स्थानक आहेत तशीच याचीही स्थानकं असतील। मग सागर संगम, तारघर मोहा, नवी मुंबई विमानतळ पश्चिम आणि नवी मुंबई विमानतळ T2 अशी स्थानकं असतील।